राणीज व्लॉगमध्ये तुमचं मनापासून आभार आणि स्वागत आहे. तर आता आम्ही निघालेलो आहे ज्योतिबा डोंगरावर. तर आजचा व्लॉग तुम्ही बघणार आहे तर नक्की कमेंट करून सांगा की कसा वाटला आणि लाईक करा, सबस्क्राईब करा. तर आपण आता पोचलेलो आहे दख्खनच्या राजा ज्योतिबा डोंगरावर. तर बघू शकता आता इथं आपण ज्योतिबा डोंगरावर पोचलेलो आहे आणि आता आपण पुजाऱ्याच्या घरी जाणार आहे. तर पुजाऱ्याचं घर काय माहीत नव्हतं, तर आमच्या सिद्धीला माहीत होतं पुजाऱ्यांचं घर. ती अधूनमधून येत असते, मग तिला माहिती होतं. आम्ही खूप दिवसांनी ज्योतिबा डोंगरावर आलेलो होतो म्हणून आम्हाला काही माहिती नव्हतं. मग आम्हाला ती सिद्धी गाईड करणार आहे. तर बघूया आपल्याला घर सापडतं आहे का. आपण सिद्धीच्या मागं जायचं आणि घर सापडते का बघायचं आहे. तर आम्ही सगळेजण तिच्या मागं जात होतो की तिला माहिती आहे का नाही घराचं ठिकाण. तर बघू शकता आपण आम्ही सर्वजण तिच्या मागं निघालेलो आहे. ती पुढे आणि आम्ही मागे निघालेलो आहे. पण आम्हाला वाटलं नव्हतं तिला घर सापडेल, पण तिला खरंच घर सापडलेलं होतं आणि आम्हाला तिला शाबासकी दिली. आम्ही पोचलो आहे आता पुजाऱ्याच्या घरी. तर तिथं चहा पाणी झाल्यानंतर आम्ही सीधा दिला तिथं आणि मंदिरात पोचलो. मंदिरात गेल्यानंतर आम्ही अगोदर बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे आणि नंतर आता आम्ही आतमध्ये जाणार आहे. तर आम्ही निघालेलो आतमध्ये जायला. तर बघू शकता मंदिर किती छान आहे आणि आम्ही बाहेरूनच तिची मजा घेत होतो. आम्हाला खूप छान वाटत होतं मंदिरात आल्यानंतर. आम्ही खूप दिवसानं आलेलो त्यामुळे आम्हाला खूप छान वाटत होतं. तर आम्ही सर्वजण हसत खेळत निघालेलो मंदिराच्या आतमध्ये. तर बघू शकता कसं आमचं चाललेलं होतं. सगळीकडं बघत डुलत आपलं निघालेलो मंदिराच्या आतमध्ये. तर मंदिराच्या आतमध्ये पोचल्यानंतर आम्हाला काही व्हिडिओ शूटिंग काय करून देत नव्हती मंदिरात गेल्यानंतर. तरी पण आम्ही थोडंफार शूटिंग घेतलेलं आहे, ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे. तर बघू शकता हे कसं गुलालानं सगळीकडं असं भरलेलं देवळ छान वाटतं. तर बघा तुम्हाला देवाचं दर्शन आम्ही व्लॉगमध्येच करून देत आहोत. तर बघू शकता आता आम्ही सगळेजण दर्शन घेत होतो आणि माझं थोडंसं चाललेलं होतं, पण सारखं सांगत होते की फोन बंद करा, फोन आतमध्ये अलाउड नव्हता. तर